राहण्याचं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. आणि त्याचे मित्र सुद्धा तसलेच येतात ना. मित्र सुद्धा कोण येतात? मित्र म्हणजे वेताळ. आणि भूत ही त्याचे कोण येतात? मित्र येतात. विठाला विठाला विठ्ठल विठाला विठ्ठल 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 भूते वेताळ वेताळ नाचते. भूते वेताळ वेताळ नाचती. भूते वेताळ वेताळ नाचते. भूते वेताळ वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त विमापती. हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ वेताळ नाचते. भूते वेताळ वेताळ नाचते. भूते वेताळ वेताळ नाचती. भूते वेताळ वेताळ नाचती. भगवान शंकराचं राहण्याचं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. आणि त्याचे मित्र मित्र म्हणजे कोण येतं? भूत आणि वेताळ. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. अगं मग तुझ्या मालकामध्ये काय बदल झाला का नाही? चांगलं घर बांधलं का? अजून तिथंच राहतो स्मशानात? अशा सर्व बहिणींनी चिडवलं. आणि मग मात्र तिला अत्यंत वाईट वाटलं, राग आला. रागाच्या भरामध्ये आता तिला सहन झालं नाही. आणि त्या सतीरे जो बापाच्या दारामध्ये यज्ञ चालू होता ना, त्या यज्ञामध्येच उडी घेतली बा. यज्ञामध्ये उडी घेतले. आणि यज्ञामध्ये उडी घेतल्याच्या नंतर ती सती जी आहे ना, तिचं शरीर आणि जळू लागलं. शरीर जळू लागलं. भगवान शंकराला कैलासात कळालं. भगवान शंकर आले, सतीला उचललं आणि कैलासाकडे आक्रोश केला आणि घेऊन चालले. पण जात असताना सतीच्या शरीराचे काही ठिकठिकाणी अवयव गळून पडले. आणि जिथं जिथं सतीचे अवयव गळून पडले तिथं तिथं देवीची स्थापना झाली. ज्याला आपण पीठ म्हणतो ना, पीठ. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 3.5 पीठ आली बघा. हे उगच आले नाही, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. हे कारण आहे. अशा पद्धतीने त्या सतीचं अवतार त्या ठिकाणी संपला. भगवान शंकर आक्रोश करतायत, भगवान शंकर रडतायत. तीच सती पुन्हा हिमालय आणि मंदाकिनी नदीच्या पोटी पुन्हा अवताराला आली, जन्माला आली. तिचं नाव आहे पार्वती. त्या पार्वतीचा भगवान शंकराचा विवाह नारद महर्षीने जुळवून आणला आणि तो विवाह संपन्न झाला, लावला. आता ऐका, ती पार्वती अनेक दिवस संसारामध्ये गेले. आणि संसारामध्ये गेल्याच्या नंतर ती पार्वती एक दिवस आपल्या मालकाबरोबर म्हणजे भगवान शंकराबरोबर गप्पा मारत असताना सहज तिच्या मनामध्ये कल्पना आली. ती म्हटली, का हो प्रभू, मागच्या अवतारामध्ये असंच झालं, घरदार नाही, राहायला व्यवस्थित काही नाही, त्याच्यामुळं तर मला अवतार संपवावा लागला. कमीत कमी या अवतारात तरी काहीतरी चांगलं घरदार बनवा ना, एखादं घर बांधा ना, चांगलं घर बांधा. म्हटल्याच्या नंतर भगवान शंकर म्हटले, जरा पार्वती, तू म्हणते ना ते खरंच आहे, एखादं घर बांधलं पाहिजे. म्हणजे पार्वतीने सांगितलं आणि तिच्या मालकाने ऐकलं. म्हणजे बाईसाहेबांनीच सांगायचं आणि मालकाने ऐकायचं, ही तेव्हापासूनची पद्धत आहे बघा. हे काय आताच आहे का? त्याच्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनी ऐकलंच. तसं काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आपण सगळे ऐकतच आहोत. मी तरी काय वेगळं आहे का? प्रत्येकाला ऐकावं लागतं. देवाने ऐकलं, देवाने नाही निसत्या, महादेवाने ऐकलं बघा. महादेवाने ऐकलं, पार्वतीने सांगितलं, महादेवाने ऐकलं. आणि एक बोलू का, ऐकलं बी पाहिजे बरं का. जो योग्य सल्ला आहे ना, तो पत्नीचा सुद्धा ऐकला पाहिजे. पत्नीचा सुद्धा आणि सल्ला ऐकला पाहिजे. ज्या तुलसीदासाने रामायण दिलं ना, त्या तुलसीदासांना उपदेश केला, पण कुणी? पत्नीने उपदेश केला. आणि पत्नीने उपदेश केला म्हणून तर ते आणि तुलसीदास या पदावरती, संत या पदावरती आरूढ झाले. पत्नीचं ऐकलंही पाहिजे, पण तो सल्ला योग्य असायला पाहिजे, तोच ऐकला पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला सांगते, वेगळं निघा, हे नका ऐकू. हे नका ऐकू, आपल्या घराचं वाटोळं व्हायला. म्हणून चांगलं ऐकलं पाहिजे. पती पत्नी म्हणजे घराचे गाडीची 2 चाकं आहेत. पती पत्नी म्हणजे गाडीची 2 चाकं येतात. म्हणून एका चाकाने दुसऱ्या चाकाचं ऐकलंही पाहिजे, पण तो सल्ला योग्य असायला पाहिजे. ऐका. आणि मग सांगितल्याच्या नंतर भगवान शंकर म्हटले, पार्वती, तू म्हणतेस ना, तुझ्याकरता एक घर बनवतो मी, तुझ्याकरता एक घर बनवतो. आणि ऐका, एक सुंदर असं घर बनवलं. नगरी बनवली. नगरी सामान्य नव्हते. मग कशी नगरी होती? ऐका, कोटी घरं काश्याची आणि तांब्याची होती. ऐकताय ना? कोटी घरं काश्याची आणि तांब्याची होते. हे फक्त कोटीच होते. मग 7 कोटी घरं निस्ते शुद्ध सोन्याची होते महाराज. शुद्ध कांचनाचे 7 कोटी, शुद्ध कांचनाचे 7 कोटी, शुद्ध कांचनाची
शब्द कोटी शुद्ध कांचनाची कोटी घरे जेथे काशारी तांब्याचे शुद्ध कांचनाची सप्त कोटे शुद्ध कांचनाची सप्त कोटे कांचनाची तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचनाची सप्त कोटी कोटी गरजेत काशाने तांब्याचे अरे काशाने तांब्याची कोट्यावधी घर होती पण पुढचं महत्वाचे शुद्ध कांचनाची सप्त कोटी म्हणजे 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती शुद्ध सोन्याची म्हणजे सोन्या नावाच्या माणसाची नाही बरं का आता एखाद्याला वाटन सोन्या नावाचा माणूस होता आणि त्याची घरं होती त्याची घरं नाहीत शुद्ध सोन्याचे 7 कोटी घरं होते ते पण मोठे मोठे वाडे होते आपल्यासारख्याच घरामध्ये सोनं असतं त्या बाबाची म्हणजे भगवान शंकराची गरज सोन्याची होती बघा अशी लंका बनवली अशी नगरी बनवली आणि मला वाटतं ती लंका ती नगरी बनवून झाल्याच्या नंतर त्याची वास्तुशांती घालायची वास्तुशांती घालण्याकरता आता ब्राह्मण बोलवला पाहिजे म्हणून त्यावेळेला भगवान शंकरांनी गुगलवरती सर्च केलं सध्या 1 नंबरचा ब्राह्मण कोण आहे म्हणून असं सर्च केलं बडजीबुवा म्हणून सर्च केलं बडजीबुवा सर्च केल्याच्या नंतर पहिलं नाव आलं ते म्हणजे रावण महाराज की जय हो रावणाचं नाव आलं बघा काय बघताय राव त्यावेळेला गुगल होतं का त्यावेळेला ह्या गोष्टी होत्या नाही मग पहिलं नाव लक्षात आलं ते म्हणजे रावणाचं फार मोठा दशकंती ब्राह्मण आहे म्हणून त्या रावणाला बोलवलं फार मोठा पंडित होता बरं का आणि खरं सांगतो त्याची पूजा पण चांगली होती तसा तो आणि त्याची पूजा वगैरे चांगली होते फक्त वाईट गोष्टी करता त्याने वापर केला हा मात्र अवगुण आहे त्याच्याकडे त्या रावणाला बोलवलं आणि त्या नगरीची त्या लंकेची पूजा झाली शुद्ध सोन्याचे 7 कोटी घरं होते ना त्या सर्व साऱ्या घरांची त्या लंकेची पूजा झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर भगवान शंकर म्हटले अरे रावणा खूप सुंदर पूजा केली मी तुझ्यावरती प्रसन्न आहे काय मागायचे ते माग आता खरं तर म्हणजे त्याने पूजा चांगली मांडली आणि पूजाही चांगली सांगितली आणि ऐकणाऱ्याला सुद्धा कळाली मालकालाही कळाली म्हणजे भगवान शंकराला कळाली पूजा सांगणारा चांगला असून उपयोग नाही ऐकणारी बी चांगली असावी लागतात ऐकणारी बी चांगली असायला पाहिजेत नाही तर तिकडं बामण आरती संपत्तीने घालीन लोटांगण म्हणतो तरी गडी टाळ्यात वाजवत आता काय म्हणावं आता यांना हे ऐकणारी धोरणात लागत आहेत ऐकणारी चांगले लागतात कधी कधी ऐकणाऱ्यांना काय कळत नाही काय चरण आपण काय ऐकतो या मागच्या महिन्यात प्रवचन झालं माझं प्रवचन तास सव्वा तास प्रवचन झालं वर्ष श्राद्धाचं आणि मी नारळ घेतला निघालो घर मालक मला म्हटलं महाराज खूप छान झालं बरं का तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर चित्ताला समाधान वाटलं आता यांना का डोंबलं सांगता का मी सांगितलं प्रवचन आणि तो काय म्हणतो या एवढी तर धोरणात असतात लोक तो म्हणतो कीर्तन ऐकून समाधान वाटलं असं काहींचा काही ऐकणारे असतात सांगणारा रावण आहे ऐकणारे भगवान शंकर येतात आनंद झाला पूजेचा आणि सांगितलं रावणा काय मागायचे ते माग त्या रावणाने सांगितलं प्रभू देणार ना अरे मागून तो बघ पहिला संकल्प सोडला तुम्ही बदलताल संकल्प सोडा अरे रामप्रभू म्हटले ते भगवान शंकर म्हटले तू मागून तो बघ फक्त आणि संकल्प सोडला आणि त्याने मागितलं काय मागितलं ऐका ज्या आणि नगरीची ज्या लंकेची मी पूजा केली ना ती लंका मला देऊन टाका ती लंकाच मला द्या भगवान शंकर म्हटले तथास्तु दिली म्हटले जा ही लंका तुला दिली मला वाटते सगळ्यात भोळं दैवत म्हणजे भगवान शंकर आहे मला सांगा ही लंका बनवली कोणा करता होती पत्नी करता स्वतःच्या पत्नी करता म्हणजे पार्वती करता पण त्या साऱ्या रावणाने फक्त पूजा केली आणि त्या पूजेच्या बदल्यात अख्खी लंका घेतली सोन्याचे मला तुम्हाला हे सांगायचे याला म्हणतात मोह मोह ही जी लंका आहे ना ती रावणाने कमवलेली नाही दुसऱ्याचं जे धन आहे ते आपलं धन म्हणून ती लंका त्याने घेतलेली आहे लोभापायी घेतलेली आहे एका पूजेवरती घेतलेली आहे हा मोह संपवण्याकरताच तर रामप्रभूला अवताराला यावं लागलं किती मोठा लोभ आहे महाराज किती मोठा लोभ आहे अहो केलं काय काम केलं काय फक्त पूजा केली आणि पूजेच्या बदल्यात ज्या नगरीची पूजा केली ती नगरीच घेतली किती डोकेबाज असं म्हणजे फक्त पूजा केली मला वाटतं एखाद्या माणसाने एखादा कोटीचा बंगला बांधला 1 कोटीचा बंगला बांधला तर पूजेला खर्च किती येतो म्हणजे फक्त ब्राह्मणाचा खर्च किती असतो अहो ब्राह्मणाने किती चांगली पूजा मांडली तरी 50,000 रुपये खर्च भरपूर झाला मी म्हणतो जास्तीत जास्त 1,00,000 रुपये खर्च करू द्या ठीक आहे ना फक्त ब्राह्मणाचा मग मला सांगा 1,00,000 रुपयाचा असणारा खर्च करायचा म्हणजे पूजा मांडायची आणि 1 कोटीचा बंगला घ्यायचा हा काय व्यवहार आहे का
हा काय व्यवहार आहे का? म्हणजे स्वतःचं ते स्वतःच धन आणि दुसऱ्याचं सुद्धा आपलंच धन, ही जी भावना आहे ना, याला म्हणतात लोभ. आणि नेमकं रावणाचं हेच झालं. रावणाने ही जी लंका आहे ना, ती कष्ट करून मिळवलेली नाही, लढाई करून मिळवलेली नाही किंवा स्वतः स्थापन केलेली आहे. मग ही कुणाची? ती भगवान शंकराची असणारी लंका आहे. आणि ते भगवान शंकराने स्वतःच्या पत्नी करता म्हणजे पार्वती करता बनवले होते. पण या पठ्ठ्याने केवळ एका सत्यनारायणावरती ती असणारी लंका मिळवलेली आहे. रामप्रभू म्हणतात की वेड्या, तुला जर इतका मोह असेल ना, इतका मोह असेल ना, तर तुला ठेवून करायचेच काय? तुला जर इतका काम असेल, तू रामाची पत्नी घेऊन येतो किंवा इतर स्त्रियांच्याकडे वाईट नजरेने बघतो ना, मग तुला ठेवून करायचे काय? तुला जर इतर लोकांचं जर धन स्वतःचं वाटत असेल, तू दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवत असेल, तर तुला ठेवून करायचे काय? म्हणून त्याला मारण्याकरता माझ्या रामप्रभूचा असणारा स्वतंत्र आणि अवतार आहे. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अशा पद्धतीने तो परमात्मा आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या विकारांचा आणि संहार करण्याकरता तो परमात्मा अवताराला येतो आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता अवताराला येतो. भक्ताचं रक्षण करणे आणि दुर्जनाचा संहार करणे म्हणजेच धर्माची स्थापना आहे, म्हणजेच धर्माचं रक्षण आहे. तुकोबऱ्या देवाला आठवण करतात की देवा, हे तुझं वचन आहे. काय तुझं वचन आहे? यदा यदा ही धर्मस्य, अरे गीता बघ देवा, गीतेमध्ये तू सांगितले यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे देवा, तू गीतेमध्ये म्हटलेलं आहेस की धर्माची स्थापना करण्याकरता आणि सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता मी युगायुगामध्ये अवतीर्ण होतो, अवतार घेतो. मग देवा, आज सुद्धा तुझी मला गरज आहे, कारण धर्माचं रक्षण करायचे, सज्जनाचं रक्षण करायचे आणि दुर्जनाचा संहार करायचे. म्हणून देवा, तू दिलेलं जे वचन आहे ना, त्याच वचनाची मी तुला आठवण करून देतो. देवा, आता धर्म रक्षण करण्याकरता तू अवताराला ये. अभंगाचं पहिलं चरण. धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी. धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी. धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी, धर्मरक्षा भयावतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबरुसीसाठी गर्भ सोसिएला, अंबरुसीसाठी गर्भ सोसिएला, अंबरुसीसाठी गर्भ सोसिएला, अंबरुसीसाठी गर्भ सोसिएला. आपुल्या पाळीसी भक्तजन, आपुल्या पाळीसी भक्तजन, अंबरुसीसाठी गर्भ सोसिएला, अंबरुसीसाठी जन्म सोसिएला, अंबरुसीसाठी जन्म सोसिएला, अंबरुसीसाठी जन्म सोसिएला. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. तुकोबरे सांगतात की देवा, तुझ्या वचनाची तुला मी आठवण करून देतो. देवा, धर्माचं स्थापना करण्याकरता आणि रक्षण करण्याकरता तू अवताराला येतो.
सज्जनांचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता देवा तू अवताराला येत असतो. म्हणून धर्मरक्षावया अवतार घेसे. आज देवा तुझी पुन्हा एकदा गरज आहे, म्हणून तो अवताराला ये. मला वाटतं देव अवताराला येतो ना, देव अवताराला येत असताना ती तिथी अत्यंत महत्वाची आहे. कारण देवाच्या येण्याने तिथी पुण्यवान होते, म्हणून देवाची जयंती साजरी केली जाते. संतांचा विचार केला तर संतांच्या जाण्याने तिथी पुण्यवान होते, म्हणून संतांच्या जाण्याची तिथी म्हणजे पुण्यतिथी साजरी केली जाते. देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि तुमचं आमचं आपलं काहीच नाही बघा. आपण काय असं लय धोरणातच नाही ता आपलं घातलंच म्हणजे पोरं चांगले असते तर वर्ष श्रद्धा असते, ते बी घालतील म्हणून सांगता येत नाही, कारण आपली कामच शारीर नसतात. काय सांगायचे, काही लोक आयुष्यभर अशीच जगतात की कधी समाजाच्या उपयोगी नाही, कधी गावाच्या, कधी समाजाच्या, कधी लोकांच्या उपयोगाची नाही, कधी देवाच्या, कधी धर्माच्या उपयोगाची नाही. मग अशी लोक येतात आयुष्यामध्ये कधी चांगलं कर्म करत नाहीत, आणि मला असं वाटतंय मग त्यांची पुण्यतिथी, त्यांचे वर्षश्राद्ध सुद्धा होईल म्हणून सांगता येत नाही. याच्या उलट काही लोक आहेत आयुष्यभर लोकांना त्रास देणारे लोक आहेत, आयुष्यभर जगाला त्रास देणारे लोक येतात. मी तर याच्या पुढे सांगतो, काही लोक तर इतकी बिलिंदर येतात, जिवंत असताना तर लोकांना त्रास देतातच, पण मेल्यावर सुद्धा त्रासच देतात बघा. मेल्यावर सुद्धा लोकांना त्रासच देतात. गावात एक म्हातार होतं, म्हातार इतकं बिलिंदर होतं, कधी कुणाचं चांगलंच होऊ दिलं नाही त्याने. एखाद्याच्या मुलीचं लग्न जमत असेल तर मोडलंच म्हणून समजा, एखाद्याने बांध घातला की कोरलाच म्हणून समजा, एखाद्याने चांगलं काम हातात घेतलं, एखाद्याच्या जमिनीचा व्यवहार होत असेल तर मोडलाच म्हणून समजा बघा. कुठलं चांगलं काम त्याने होणंच दिलं नाही. म्हातारं थकलं, घरातले कंटाळे, आयुष्यभर म्हाताऱ्याने नको ते कुठाने केलं, लोकांचं वाईटच करीत राहिलं, पण मारताना तरी काही गप मरते का. घरामध्ये पडू नये, वय झाले पडू नये, पण आता घरातल्यांना त्रास द्यायला लागलं. म्हाताऱ्याकरता स्वतंत्र खोली बांधली आणि म्हाताऱ्याला त्या खोलीत टाकलं. म्हाताऱ्याला 3 टाइम अन्न पाणी चहा वगैरे दिला जायचा आणि म्हाताऱ्याकडे कोणी डोकतच नव्हतं. म्हाताऱ्याने एक दिवस दारच वाजवलं नाही. म्हाताऱ्याने दार वाजवलं नाही, लोकांनी घरच्यांनी ठरवलं म्हातारे ह्याकडे आज रुसला असून चट उद्याच्याला वाजवेल. दुसऱ्या दिवशी दार वाजलं नाही, तिसऱ्या दिवशी वाजलं नाही. मग घरच्यांनी ठरवलं कदाचित म्हाताऱ्याचं बरं वाईट झालेलं असलं, आणि तसंच झालं बघा. म्हातारं मरलं. 3 दिवस म्हातारं मरलं होतं, 3 दिवसापूर्वी मरलं होतं. पण मला वाटतं म्हातारं इतकं बिलिंदर होतं, मरताना सुद्धा सरळ मेलं नाही बघा. आयुष्यभर लोकांना वाकड्यात, आणि आता मरताना पण वाकडच मेलं बघा. वाकडं म्हणजे कसं, म्हाताऱ्याने पाय असं भिंतीला वर केलं आणि असं झोपलं म्हणजे झाला म्हाताऱ्याचा येल आकार. म्हाताऱ्याचा येल आकार झाला. बरं 3 दिवसाचं मेलेलं म्हणजे काय सरळ होईल का लवकर. म्हातारं ताटून गेलो आणि ते म्हातारं असं खाली बसवलं, उठून बसायचं, पाय खाली केलं की, आणि झोपावलं की टांगड्या वर व्हायच्या, टांगड्या दाबल्या की उठून बसायचं. काय करावं आता, म्हातारं बांधायचं कसं 3D वरती. काही माणसं लयच हुशार असतात. एकाने सांगितलं काय नाही, सोपी आयडिया आहे, म्हाताऱ्याला असं झोपवा म्हणून पालतं झोपावलं, कॅपाटवरती आलं, एकाने लाकडं घेतलं हाणायला सुरुवात केली, बडावलं म्हातारं, पण तरी सरळच व्हायना. आयुष्यभर वाकडं वागलेलं कुठं सरळ होत असते का, सरळच व्हायना. एक पोरगा म्हटला असं नाही सरळ होणार, मोठी तोड घेऊन या म्हटलं. तोड, बरी मोठी तोड आणली आणि म्हाताऱ्याच्या कॅपटात घातली, काडक्याने म्हातारा सरळ झाला. तुम्ही होता काय ना बहुतेक त्या टायमाला, लयच वरात तोड घातली तुम्ही, आणि म्हातारं एका क्षणामध्ये सरळ झालं. आता म्हातारं तिरडीवरती बांधायचं, तेवढ्यामध्ये जिथं म्हातारं मिळतं ना त्या खोलीत एक जण गेला, आणि गेल्याच्या नंतर त्याने बघितलं तर म्हातारं जिथं मिळतं तिथे चिठ्ठी होती. चिठ्ठीमध्ये असा उल्लेख केला होता, माझ्या हातून बऱ्याच लोकांचं वाटोळं झालेलं आहे, माझ्याकडून वाईट कर्म घडलेले, मला सगळ्यांनी मिळून एक शिक्षा द्या. कोणती शिक्षा द्या, मला स्मशानभूमीकडे नेताना चौकाच्या खांद्यावरती नेऊ नका, मग मला नेत असताना माझ्या पायाला दोरी बांधा आणि सगळ्या गावांनी मला ओढत न्या. सगळ्या गावाने, सगळ्या लोकांनी त्या दोरीला हात लावा आणि मला ओढत न्या. लोकांना काय माहिती ही मेल्यावर बी आपल्याला त्रास देणार आहे. लोक म्हणली याच्या खरंच त्या दोरीला हात लावा, याला ओढीत न्या, नाही तर भूतून आपल्याला लागायचं. अख्ख्या लोकांनी तसंच केलं. त्याने चिठ्ठीत लिहिलं तर तसं केलं. त्याच्या पायाला दोरी बांधली आणि ओढत ओढत याची अंत्ययात्रा काढली. याचं प्रेत ओढत ओढत अख्ख्या गावाने चालवलं. सर्व लोकांनी हात लावला आणि काय योगायोगन किती महाराज, काय बोलासन फुलास गाठ पडले. या लोकांनी प्रेत ओढता ओढता नेमकी डिपार्टमेंटची गाडी तिथंच आली बघा. डिपार्टमेंटची गाडी आली, पोलिसाची गाडी आली. पोलिसाची गाडी आल्याच्या नंतर त्या पोलिसाने सर्व ग्रामस्थांचा सत्कार केला. कसला सत्कार, आदर्श नागरिक म्हणून सत्कार केला बघा. सत्कार असेल का आता, अख्खं गाव जेलमध्ये टाकलं, अख्खं गाव जेलमध्ये टाकलं. आणि मग लोक एकमेकाला म्हणायला लागली, खरंच लका म्हातारं, खरंच म्हातारं. का बरं, खरंच म्हातारं इतकं बिलिंदर